तर हॅलो गाईज, आज चालले होते मी शूटला आणि तो शूट होता भोसरीला 10 वाजेला आणि मी निघालीच आय गेस समथिंग काहीतरी 10 वाजता आणि मला पोचायला ऑलमोस्ट तिकडं लागत होते अर्धा तास. पण नशीब 9:15पर्यंत तिकडे पोचले आणि जे की स्टुडिओ ओपन झाला नव्हता. स्टुडिओ ओपन झाला, आम्ही सगळे एंटर झालो आणि इकडे ते लोक मग नंतर सगळं अरेंजमेंट करायला लागले. जे काही त्यांची व्हॅनिटी होती त्यांनी अरेंज केली आणि मग काढला कॉस्ट्युम म्हणजे खूपच जास्त सुंदर होती. पण ऍक्च्युली ती धाववाजी होती की जास्त होती काय माहिती, कारण की खूपच लांब होती. साडीला पिनअप करायलाच 2 आर्टिस्ट लागले होते. दोघं आर्टिस्टने खूप सुंदर प्रकाराने पिनअप केली आणि मग लागलो आम्ही 11 वाजता मेकअपला. आणि मेकअप मिनिमम अर्धा तास या मॅक्सिमम पाऊण तासात पूर्ण झाला होता. आणि एवढा सुंदर त्यांनी एवढं नॅचरल दाखवलाय लुक. आणि त्यांनी मला सांगितलं, म्हणजे मला असं खूप चांगलं फील करवलं. त्यांनी मला सांगितलं नाही तुम्हाला डार्क सर्कल्स आहे, नाही करेक्शन्स केलेत त्याने, जे की मला खूप आवडलं. आणि मग लागलेत ते माझे हेअरस्टाईल करायला. इवन एक्सटेन्शन्सही यूज नाही केले, कारण की प्रत्येक आर्टिस्ट एकच म्हणतात होते की सर खूप जास्त लांब आहे म्हणून ते कधी एक्सटेन्शन यूजच नाही करत. इवन त्यांनी हेअरस्टाईल ही खूप सुंदर केली होती. मला जसं लुक हवा होता एक्झॅक्ट त्यांनी तसंच केलं. मला काही सांगायची गरज नाही पडली. पण हा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट होता, जिथं साडी खूप लांब होते आणि जी मला येतच नव्हती. मग खोसायला खूप जास्त त्रास झालेला त्या टायमाला, आर्टिस्टलाही आणि मलाही. पण फायनली खूप परफेक्टली त्यांनी मला साडी नेसवली आणि हा होता माझा फायनल लुक, जे की एवढा सुंदर झालेला. एक मला तरी खूपच जास्त आवडलेलं. मी त्यांनाही म्हटलं आणि फोटोजही खूप सुंदर आलेले. तर या दुसऱ्या मॉडेल होते, त्यांचा आधी शूट केला गेला, मग त्यानंतर केला मी माझा शूट, जे की खूप सुंदर आलंय. तुम्हाला माझ्या इन्स्टाच्या पेजला जाऊन रील्स, फोटो सगळं काय बघायला भेटेल, तर तुम्ही तिकडं नक्की जाऊन चेक करा. तर 3:30पर्यंत सर्व शूट वगैरे झालं होतं आणि लास्टली मी सगळं आवरलं आणि घरी जायला निघाले. तर मिळूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.